शिवसेनेच्या नगराध्यक्षांसह सर्वच उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी असलेल्या निवडणुकीत आम्ही विशेष लक्ष देऊन त्या भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतो, असे प्रतिपादन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकेच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची येथील दीनदयाल चौकात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, गणेश पराडके, डॉक्टर रवींद्र चौधरी, डॉक्टर विक्रांत मोरे, माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्यासह शहरातील तसेच चारही नगरपालिकेतील शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी डॉक्टर शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. त्यासोबत विविध योजना देखील आहेत, त्याही सुरू राहतील. शहराच्या विकासासाठी यापूर्वी देखील निधी देण्यात आलेला आहे, यापुढे निधी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर रवींद्र चौधरी, राम रघुवंशी, चंद्रकांत रघुवंशी, दादा भुसे यांनी सभेला संबोधित केले. सभेला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. साहेबांना 2023 मध्ये सांगितलं की साहेब माझ्या शहरासाठी रस्ते प्रकल्प करायचा आहे, पण महाराष्ट्र सरकारच्या रस्ते प्रकल्पामध्ये अडचण हीच आहे की फक्त आणि फक्त डीपी रोड करायला भेटतात. गावातले रस्ते आपण करू शकत नाही. 84 कोटी रुपये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एका मिनिटामध्ये माझ्या मागणीवरून मंजूर केले आणि तो रस्ते प्रकल्प चालू आहे. फक्त थोडासा स्लो आहे निधीच्या कमतरतेमुळे, आणि त्याच्यासाठी 31 मार्चच्या आत आम्हाला पूर्ण निधी द्यावा अशी तुम्हाला आग्रहाची जनतेच्या वतीने विनंती करतो. साहेब, विस्तारित शहरासाठी हे शहर फार झपाट्याने वाढतंय. या शहरामध्ये कॉलन्या वाढतात आहे आणि विस्तारित शहरासाठी सुद्धा ड्रेनेज सिस्टमचा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे आणि तो प्रस्ताव DMA ऑफिसला सादर झाला आहे. DMA ऑफिसमधून त्याला मान्यता मिळेलच असा आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे. तुम्ही आले म्हणून इथं काही निवडणुकीची वेळ साधून मागायचं या विचारसरणीचे आम्ही नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही ज्या दिवशी हक्काने तुमच्याकडे येऊ, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाकडे येऊ, त्या दिवशी आमचा नेता आम्हाला खाली हात परत पाठवणार नाही. नगरसेवकांनी त्या दिवशी नंदनवनला शिवसेनेत प्रवेश केला होता. ज्या नेतृत्वावर महाराष्ट्राने विश्वास ठेवला, ज्या नेतृत्वाने या महाराष्ट्राला भरभरून दिलं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा मुख्यमंत्री कधी झाला नाही, होणार नाही. लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेच आहे, दुसरं कोणी नाही. आता 3 भाऊ होऊन गेले, त्याच्यामुळे लोक आग्रहाने सांगतात की आम्ही भाऊ. खरा म्हणजे ज्या दिवशी ही योजना लागू केली त्या दिवशी घराचा मालक असेल किंवा आता अंडरग्राउंड ड्रेनेज बद्दल बोलले किंवा या नंदुरबार मधील विविध रस्त्यांचा प्रश्न असेल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त योजना जर कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या असतील तर त्यांचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे. आज लाडक्या बहिणी पण मोठ्या संख्येमध्ये इकडे बसल्या. लाडक्या बहिणींना देखील याच्या अगोदर कुठली योजना नव्हती. ती योजना जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी जी आहे ती आपल्याच महायुती सरकारच्या दरम्यान शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या लाडक्या बहिणींची योजना आणली आणि आज लाडक्या बहिणींना जी आहे ताकद देण्याचं काम केलं. तिथे आवर्जून उल्लेख जो आहे हा लाडक्या बहिणींचा करत असतात. कारण की लाडक्या बहिणींची योजना जेव्हा आणली तेव्हा विरोधकांनी अपप्रचार केला की लाडक्या बहिणींची योजना जी आहे ती लगेच बंद होऊन जाईल. पण शिंदे साहेब आज देखील प्रचाराच्या निमित्ताने जिथे कुठे जातात तिथे लाडक्या बहिणीची योजना जी आहे ही कधीही बंद होऊ देणार नाही हे आवर्जून सांगण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतात.
कारण की लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं काम अगोदर जे आहे त्या लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम जे आहे कुठल्या सरकारने केलं नव्हतं. त्यांना सक्षम करण्याचं काम जे आहे हे महायुतीच्या सरकारने केलं. त्यानंतर लाडके भाऊ असतील, लाडक्या लेकी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, समाजातील एकही घटक असा सोडला नाही, शेतकरी असतील, या सगळ्या लोकांना जे आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने जे आहे हे विकास निधी देण्याचं काम, त्याचबरोबर योजना देण्याचं काम केलं. आज महाराष्ट्रामध्ये असा एकही नेता नाही जो एवढा दिवस रात्र जो आहे तो काम करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भुसे साहेब जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षाची दारं जी आहे ही सगळ्यांसाठी उघडी होती. किती वेळा आपण आलात, किती वेळा आपण आलात आणि किती वेळा राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी जो आहे हा थेट जो आहे हा वर्षावरती जाऊन हक्काने जो आहे आपल्या मुख्यमंत्र्याला जो आहे तो भेटत होता. हे देखील महाराष्ट्राने पाहिलं. असं देखील काम जे आहे ते मुख्यमंत्री करू शकतो हे दाखवून दिले. करतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण नेते प्रचार करतात, पण जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक येते तेव्हा जे आहे पक्षाकडून फक्त एबी फॉर्म देण्यासाठी देण्याचं काम करतात. एबी फॉर्म दिला, तू तुझं बघ, निवडून आला तर तू पक्षाचा, नाही निवडून आला तर तुझं काम. बरोबर आहे ना, अशीच परिस्थिती होती. पण आज शिवसेना गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दुर्गम भागामध्ये देखील पोहोचलेली आहे. आणि आज सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा आहे तेव्हा शिंदे साहेब स्वतः त्या कार्यकर्त्याला जिंकून आणण्यासाठी दिवस रात्र जे आहे एक करताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये असा एकच नेता आहे, असे दिवस रात्र जे आहे कार्यकर्त्यांसाठी जगतात. आज भुसे साहेब पण वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत, आम्ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतोय. आज इथे नंदुरबार मध्ये आहे, मग जळगाव, मग धुळे, नंतर नाशिक. कारण की हा सामान्य कार्यकर्ता जो आहे हा पक्ष वाढवत असतो. या सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे. या सामान्य कार्यकर्त्याला जे आहे ताकद दिली पाहिजे, या हेतूने जे आहे शिंदे साहेब काम करतात. त्यांना माहिती आहे कार्यकर्ता जगला तर तो पक्ष जो आहे हा पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणून आज कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतात. आणि फक्त निवडणुकीपर्यंत शिंदे साहेब फिरत नाही. आज लाडकी बहीण योजना आणली, त्याच्याबरोबर त्याच्या अगोदर जे आहे सरकार आपल्या दारी ही मोठी योजना जी आहे सरकारने राबवली. आणि प्रत्येक गावोगावी पोहोचण्याचं काम जे आहे, जिल्हा पातळीवरती मोठ्या योजना राबवण्याचं काम हे सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने झालं. एकेका वेळी लाख लोकांना जे आहे लाभ देण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं. मला वाटतं शिंदे साहेब आता नगर विकास मंत्री आहेत आणि आपली जी नगरपालिका ही अ दर्जाची नगरपालिका आहे. रघुवंशी साहेब आणि आमशा दादा आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मी आश्वासित करण्यासाठी आलो की आपल्या नगरपालिकेला ज्या काही गोष्टी लागतील, जेवढा निधी लागेल, ज्या प्रकारे आम्ही ठाणे असेल, मुंबई असेल, त्या ठिकाणी ज्या प्रकारे काम करतो त्याच प्रकारे जे आहे या अतिदुर्गम भागामध्ये नंदुरबार मध्ये देखील जे आहे हे आपण तशाच प्रकारचं काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये करू. आपण म्हणाला तिथे प्रशासकीय राजवट होत, पण तरी देखील इतका मोठा निधी जो आहे आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. जेव्हा आपला नगराध्यक्ष निवडून येईल आणि आपले त्याचबरोबर सगळेच्या सगळे नगरसेवक निवडून येतील तेव्हा जो आहे हा या नगरपालिकेवरती खऱ्या अर्थाने अजून चांगली कामं जी आहे ती या ठिकाणी होतील. मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो आणि एवढं सगळं निवेदन जे आहे आपल्याला करण्यासाठी आलं की आपण आतापर्यंत जे आहे या नंदुरबार नगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा जो आहे फडकवलेला आहे. आता देखील निवडणुकीला आता 4च दिवस आहे. या 4 दिवसामध्ये मला कार्यकर्त्यांना पण सांगायचं आहे, दिवस रात्र एक कर आणि प्रत्येक घरोघरी जे आहे शिवसेनेचा धनुष्यबाण जो आहे हा घेऊन जाण्याचं काम आपण करा. आणि या नंदुरबार